नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सध्या आयुष्यात इतके ताणतणाव असतात की यातून नक्की कसं बाहेर यायचं हेच कळत नाही. त्यामुळे सतत चिडचिड आणि काही ना काहीतरी प्रत्येकाचं चालूच असतं. पण आपल्या आयुष्यात अशी गोष्ट असते जी केल्यामुळे आपल्याला हमखास बरं वाटतं. पण प्रत्येक माणसासाठी त्याचा ताण घालवण्यासाठी काही ना काही वेगळी गोष्ट असते आणि ती गोष्ट त्याच्या राशी आणि स्वभावानुसार ठरत असते. यामध्ये तुमच्या राशीचीही मुख्य भूमिका असते. तुम्हाला माहित आहे ना, तुमचा स्वभाव हा तुमच्या राशीनुसार ठरत असतो. त्यामुळे अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचा ताण निघून जाईल हे आपण राशीनुसार बघूया. 1. मेष रास. तुमच्यासाठी ताण काढण्याची व्याख्या जर वेगळीच आहे. बऱ्याच जणांना काहीही न बोलता आरामात बसून राहणं म्हणजे थोडा ताण कमी झाल्यासारखं वाटतं. पण मेष राशीच्या लोकांना काही ना काहीतरी करत राहिलं तर बरं वाटतं. काहीही नवं करणं अथवा ॲडव्हेंचर ट्रिपवर जाणं यासारख्या गोष्टी तुमचा ताण दूर करण्यासाठी योग्य ठरतात. कुठेही फिरायला जायचं म्हटलं की नक्कीच या राशीच्या व्यक्ती तणावमुक्त होतात. 2. वृषभ रास. या व्यक्तींसाठी तणावमुक्त होण्याची जागा म्हणजे एकच आणि ते म्हणजे यांचं घर. हॉट बाथ, तासनतास घरातील बेडवर लोळत राहणं आणि आपल्या आवडता चित्रपट बघणं याशिवाय मोठा स्ट्रेस बस्टर यांच्या आयुष्यात असूच शकत नाही. या व्यक्तींना बसल्या जागी आपला ताण घालवायला जास्त आवडतो. 3. मिथुन रास. या व्यक्तींना रिलॅक्स करण्यासाठी बऱ्याचदा वातावरण बदलाची गरज असते. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वीकेंडला बाहेर जाणं आणि आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवणं या गोष्टी या राशीच्या व्यक्तींना जास्त भावतात. त्यामुळे त्यांचा ताण लगेच दूर होतो. 4. कर्क रास. तसं तर या राशीच्या व्यक्ती हा अतिशय रिलॅक्स्ड पर्सन आहे. घरामध्ये कोणतीही एक जागा मिळाली की या राशीच्या व्यक्तींना दुसरं काही असण्याची गरजच भासत नाही. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं हे या व्यक्तींसाठी जास्त त्रासदायक असतं. तसंच या व्यक्ती बेकिंग, कुकिंग, प्लेइंग या सगळ्यातून देखील आपला ताण घालवत असतात. 5. सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा करायला अथवा स्वतःला पॅम्पर करायला जास्त आवडतं. तसंच शॉपिंग केल्यानंतरही या व्यक्तींचा ताण कमी होतो. व्यवस्थित कपडे घालणं आणि मित्रमैत्रिणींबरोबर नाईट आउटला जाणं या सगळ्या गोष्टींमुळे देखील यांना जास्त तणावमुक्त वाटतं. 7. तुळ रास. या व्यक्तींना नेहमी त्यांच्या आसपास शांतता आणि मनःशांती हवी असते. कोणत्याही आर्ट फॉर्म स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करत या व्यक्ती तणावमुक्त होत असतात. तसंच गाणी ऐकणं आणि डान्स करणं देखील या राशीच्या व्यक्तींना खूप आवडतं. या व्यक्तींसाठी ही एक रिलॅक्सिंग थेरपी ठरते. 8. वृश्चिक रास. या राशीच्या व्यक्तींचं डोकं सतत काम करत राहतं आणि या राशीच्या व्यक्ती सतत काही ना काहीतरी करतच राहतात. त्यांना शांत बसणं माहीतच नसतं. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना तणावमुक्त होणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना सर्वात जास्त मसाज करून घेणं जास्त आवडतं आणि तेच यांच्यासाठी योग्य आहे. डोकं सतत चालू असल्याने मेंदूला शीण येतो, त्यामुळे हेड मसाज या व्यक्तींसाठी योग्य पर्याय आहे. 9. धनु रास. या व्यक्तींना कला आणि निसर्ग या दोन्ही गोष्टींत जास्त आनंद मिळतो. याच्या सान्निध्यात असल्यानंतर या व्यक्तींना तणावमुक्त असल्याचं जाणवतं. निसर्गात फिरायला जाणं अथवा लांब ड्राईव्ह अशा गोष्टींमध्ये यांचं मन रमतं. तसंच अनेक कलात्मक कार्यक्रमही यांचं मन रिलॅक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 10. मकर रास. या व्यक्तींना आपली क्रिएटिव्ह साइड लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. तसंच तणावमुक्त होण्यासाठी चित्रपट बघणं अथवा गाणी ऐकणं हे यांच्यासाठी उत्तम ठरतं. या व्यक्ती सहसा हेच पर्याय अवलंबतात. तसंच खाण्यासाठी बाहेर जाणं देखील या व्यक्तींना रिलॅक्स फील करून देतं. 11. कुंभ रास. या व्यक्ती बऱ्याच ब्रॉड माइंडेड असतात.
तसंच या व्यक्तींना खरं ऐकायला जास्त आवडतं. खोट आणि फसवणुकीमुळे यांना जास्त ताण येतो. त्यामुळे या व्यक्तींना झोपणं हा उत्तम पर्याय वाटतो. कोणत्याही ताणातून मुक्त होण्यासाठी सहसा झोप हा पर्याय या व्यक्ती निवडतात. यामुळे या व्यक्तींना मनःशांती मिळते. 12. मीन रास. या व्यक्तींना स्वभाव अतिशय मनमिळावू असतो. या व्यक्तींना पाण्याच्या आसपास राहणं अत्यंत आवडतं. समुद्रकिनारा, नदी, तलाव यासारख्या ठिकाणी या व्यक्तींचं मन रमतं. त्यामुळे या व्यक्तींना तणावमुक्त राहण्यासाठी अथवा मनाला शांती मिळवण्यासाठी अशा जागांवर जाणं जास्त आवडतं. पाण्यात तासनतास खेळत राहणं देखील या व्यक्तींना आवडतं. तर मंडळी, आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.